श्रीराम समर्थ श्रीराम भाग 45. सामान्य मनुष्याची अशी धारणा असते की जे दिवसा शुक्ल पक्षामध्ये आणि उत्तरायणात मृत्यू पावतात ते तर मुक्त होतात आणि जे रात्री कृष्ण पक्षात आणि दक्षिणायनामध्ये मृत्यू पावतात त्यांची काही मुक्ती होत नाही. तर ही धारणा योग्य नाही असं गीता सांगते. दिवस रात्र शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष उत्तरायण दक्षिणायन यांना जर सोडलं तर मग दुसरा कोणता समय उरला? कोणताच नाही. वास्तविक मरणारे आपापल्या कर्मानुसार उच्च किंवा नीच गतीला जात असतात. मग ते दिवसा मरोत किंवा रात्री मरोत, शुक्ल पक्षात मरोत किंवा कृष्ण पक्षात मरोत, उत्तरायणामध्ये मरोत किंवा दक्षिणायनात मरोत, त्यांच्या त्यांच्या अंतिम क्षणाच्या वासनेनुसार आणि जीवनातल्या कर्मांनुसार त्यांना ती गती मिळत असते. ज्यांचा उद्देश परमात्मा प्राप्तीचाच आहे आणि ज्यांना इथल्या मृत्यूलोकातल्या भोगांची वासना नसते, अशा सत्पुरुषांना योग्यांच्या कुळामध्ये जन्म मिळतो आणि मग तिथे ते साधन करून मुक्त होत असतात. ज्यांचा उद्देशच स्वर्गादी सुख प्राप्त करण्याचा असतो, मग त्यांना स्वर्ग मिळतो, तिथले दिव्य भोग मिळतात आणि ते भोग भोगून झाल्यानंतर पुन्हा त्यांना मृत्यूलोकातच जन्ममरण मिळत असतं. ते जन्ममरणाला प्राप्त होतात. मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीवरच ते जन्माला येतात. त्यामुळे कर्मानुसार आणि अंतिम वासनेनुसार जन्म असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.